मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। विशाल खांदेचे नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर शासकीय इतमामात करण्यात आले अंत्यसंस्कार। शौर्य दिन समारंभासाठी पानिपत येथे जाण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन। जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी लिमिटेड धुळेची 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न। कंपाऊंड वॉल प्ले ग्राउंडचा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण। आणि औद्योगिक वसाहतीत बोगस मसाला कारखान्यावरील छाप्याचा अन्सारी मसाले इंडस्ट्रीजशी संबंध नाही। आता बातमीपत्र विस्ताराने। विशाल खांदेचे नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर शनिवारी धुळे येथील SSVPS महाविद्यालयाच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्यसंस्कारास मोठा जनसागर लोटला होता। विशाल खांदेचे नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर शनिवारी धुळे येथील SSVPS महाविद्यालयाच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। देवपुरातील त्यांच्या निवासस्थानापासून काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेत मोठा जनसागर उसळला होता। निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांनी प्रशासनाच्या वतीने त्यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली। त्यानंतर शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। शनिवारी सकाळी 11 वाजता देवपूर येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली। तत्पूर्वी माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे पार्थिव सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते। यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह सर्वपक्षीय नेत्यांनी हजेरी लावत अंत्यदर्शन घेतले। त्यानंतर सकाळी 11 वाजता अंत्ययात्रेला सुरुवात झाली। फुलांनी सजवलेल्या वाहनातून ही अंत्ययात्रा काढण्यात आली। अंत्ययात्रेत विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। अंत्ययात्रेच्या मार्गावर फुले अंतरण्यात आली होती। तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला SSVPS संस्थेचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी अंत्ययात्रेवर फुलांची उधळण करत स्वागत केले। यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, आमदार जयकुमार रावल यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजलीपर आपल्या शोकभावना व्यक्त केल्या। पोलीस दलातर्फे त्यांना बिगुल वाजून आणि 3 बंदुकींच्या फैरी हवेत जाळून सशस्त्र मानवंदना देण्यात आली। यावेळी मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। त्यांचे पुत्र आमदार कुणाल पाटील यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्निदाह दिला। अंत्ययात्रेत पालकमंत्री गिरीश महाजन, नामदार दादा भुसे, नामदार अनिल पाटील, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव, खासदार ॲडव्होकेट गोपाल पाडवी, माजी खासदार सुभाष भामरे, माजी आमदार उन्मेष पाटील, आमदार अमरीशभाई पटेल, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी मंत्री अरुण गुजराती, गुलाबराव देवकर, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, आमदार सत्यजित तांबे, मंत्री विजयकुमार गावित, आमदार शिरीष चौधरी, आमदार मंगेश चव्हाण, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते, ॲडव्होकेट ललिता पाटील, आमदार मंजुळा गावित, आमदार शिरीष नाईक, जिल्हा परिषद सदस्य संजीवनी सिसोदे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, माजी आमदार DS ऐरे, प्रतिभा शिंदे, माजी खासदार बापू चौरे, जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील, माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख, गोपाळराव केले, गजानन पाटील, माजी महापौर भगवान करंकाळ, महेश मिस्त्री, श्यामकांत सनेर, युवराज करंकाळ, दरबारसिंग गिरासे, केंद्रीय मंत्री CR पाटील यांच्या पत्नी गंगाबाई पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, आमदार हिरामन खोसकर, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, संदीप बेडसे, तहसीलदार अरुण शेवाळे, किरण शिंदे, किरण पाटील, राम बदाने, हिलाल माळी, किशोर पाटील, निवासी जिल्हाधिकारी नितीन गावंडे, गुलाबराव भामरे, रणजित भोसले, बाळासाहेब बदाने, मनोहर बदाने, अरविंद जाधव, डॉक्टर जितेंद्र ठाकूर, पोपटराव सोनवणे, तहसीलदार वैशाली इंगे, संजय शर्मा, डॉक्टर दिलीप पाटील, अनुप अग्रवाल, विधितज्ञ JT देसले, तहसीलदार पंकज पवार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक किशोर काळे, पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, धनंजय पाटील, नारायण पाटील, धुळे बाजार समिती सभापती बाजीराव पाटील, उपसभापती योगेश पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन लहू पाटील, पंकज कदम, स्वामीनारायण मंदिराचे परमपूज्य आनंद जीवन स्वामी, संजीव सोनवणे, पंकज कदम यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, आप्तस्वकीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। रोहिदास पाटील साहेब यांचं, ज्यांना आपण सर्वजण दादी साहेब म्हणायचो, त्यांचं काल दुःखद निधन झालं आणि आपल्या सर्वांच्या अंतःकरणाला चटका लावून गेले। कारण दाजी साहेबांचं आणि माझं 1985 ला मी आमदार झालो आणि शंकरराव चव्हाण साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये ते मंत्री झाले। ते मंत्री आणि मी आमदार अशा प्रकारचं त्यावेळची पहिली भेट, एक जिव्हाळ्याचं नातं आमच्यामध्ये निर्माण करून गेले आणि ते शेवटपर्यंत आतापर्यंत टिकलं। ज्या ज्या अडचणी आमदारांच्या असतील, माझ्या असतील,
त्या सोडवण्याकरता प्रसंगी मुख्यमंत्र्यांपर्यंत जाण्याची तयारी त्यांची असायची, दुसऱ्या मंत्र्यांकडे जाण्याची तयारी असायची आणि त्यामधून अडचणीमधून मार्ग काढण्याचा सातत्यानं प्रयत्न ते करत असायचे. आदरणीय दाजींनी मंत्री म्हणून सुद्धा एक ठसा प्रशासनावर उमटवला होता. प्रशासनावर एखादा कशी पकड असावी याचं आदर्श उदाहरण हे आदरणीय दाजी साहेबांचं होतं. मी मंत्रिमंडळात आल्यानंतर, पाटबंधारे खात्याचा मंत्री झाल्यानंतर आपले बॅरेजेस व्हावे तापीचे, अक्कलपाड्याच्या धरणाच्या संदर्भातले असेल, या बैठका लावल्या जायच्या आणि त्यामध्ये मला उपस्थित राहावं लागत असायचं. ज्या काही सूचना दाजी साहेब देत असायचे त्याचं पालन झालं की नाही यावर सुद्धा कटाक्षानं लक्ष त्यांचं असायचं. एक अत्यंत शिस्तप्रिय अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, सर्वांना जिव्हाळ्याचं नातं निर्माण करणारं व्यक्तिमत्व आणि काँग्रेस पक्षावर एक निष्ठा ठेवणारं व्यक्तिमत्व आज आपल्यातून निघून गेलेलं आहे. खानदेशाचं, आपल्या विभागाचं, दाजींच्या कुटुंबियांचं, या सगळ्यांकरता एक मोठं अशी पोकळी निर्माण झाली हे नाकारता येणार नाही. यामध्ये आदरणीय चुडामण अण्णा यांचा परंपरा त्यांनी पुढे चालू ठेवली, विचाराची परंपरा चालू ठेवली. आज एवढी गोष्ट आहे की कुणाल पाटील हे समर्थपणे ही परंपरा पुढे नेत आहेत. दाजींना श्रद्धांजली देत असताना मी आदरणीय अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, आदरणीय सोनेजी, आदरणीय राहुलजी यांचे सुद्धा मला त्यांनी आपला शोक संदेश दिलेला आहे. त्यांनी सुद्धा शोक व्यक्त केलेला आहे. मी येथे आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबियांच्या वतीनं, काँग्रेस पक्षाच्या वतीनं आदरणीय दाजींना येथे श्रद्धांजली वाहतो. परमेश्वरानं त्यांच्या आत्म्यास चिर शांती द्यावी अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत या संघटनेतर्फे दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी शौर्य दिन समारंभाचे पानिपत येथे आयोजन करण्यात आले. तरी इच्छुकांनी पानिपत जाण्यासाठी 15 ऑक्टोबर पर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन आयोजक नामदेवराव वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन केले आहे. अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत कर्नाल तर्फे पानिपत युद्धात शहीद झालेल्या वीर योद्ध्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 14 जानेवारी रोजी शौर्य दिन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमास इच्छुक असणाऱ्यांनी दिनांक 28 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर 2024 दरम्यान नोंदणी करावी असे आवाहन पत्रकार परिषद घेऊन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगण्यात आले की पानिपतचे तिसरे युद्ध 14 जानेवारी 1761 या दिवशी झाले. पानिपतच्या परिसरात मराठा व पेशवे व अहमद शाह अब्दाली यांच्यात झालेल्या या घनघोर युद्धात दोन्ही बाजूंची प्रचंड जीवितहानी झाली होती. सुमारे 1.25 लाख बांगडी फुटली होती. या युद्धात महाराष्ट्रातील एकही घर असं नव्हतं की ज्या घरातील कोणी शहीद झाले नसेल. जवळजवळ प्रत्येक घरातील वीर या युद्धामध्ये कामी आले होते. रक्ताने युद्धभूमी अक्षरशः लाल झाली होती. संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली होती. हिंदुस्थानच्या रक्षणासाठी मराठे वीर हजारो किलोमीटर जाऊन उपाशीपोटी लढून आपल्या प्राणांची बाजी लावून हे युद्ध लढले. या युद्धात विदेशी आक्रमकांना एवढी धडकी भरली की त्यानंतर कोणताही परकीय शत्रू परत या देशावर आक्रमण करण्याचे धाडस करू शकला नाही. या युद्धामध्ये अहमद शाह अब्दालीसह मराठ्यांची प्रचंड जीवित व आर्थिक हानी झाली होती. या घटनेचे स्मरण म्हणून सन 2004 पासून 14 जानेवारीला दरवर्षी आपल्या या शहीद झालेल्या वीर योद्ध्यांना त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत संघटनेतर्फे शौर्य दिन समारंभाचे भव्य आयोजन पानिपत येथे करण्यात येते. यावर्षी देखील 14 जानेवारी 2025 शौर्य दिन समारंभाच्या नेत्रदीपक कार्यक्रमाला पानिपत येथे जाण्यासाठी जळगाव येथील शौर्य यात्रा कंपनीतर्फे या यात्रा कंपनीचे मालक पानिपत प्रेमी नामदेवराव वाघ यांनी केवळ ना नफा ना तोटा या तत्वावर 2,500 रुपयात जाण्या येण्याच्या व खाण्यापिण्याच्या सर्व खर्चासहित 5,000 पानिपत प्रेमी जनतेला रेल्वेने नेण्याचे आयोजन केले आहे. शौर्य दिन समारंभाला जाण्यासाठी दिनांक 28 सप्टेंबर 2024 ते दिनांक 15 ऑक्टोबर 2024 या तारखेपर्यंत रेल्वेची तिकीट बुकिंग करणार आहे. त्यासाठी नाव नोंदणी सुरू झालेली आहे. तरी इच्छुकांनी नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी नामदेवराव वाघ यांच्या मोबाईल क्रमांक 70 57 14 56 98 याच्यावर संपर्क साधा असे आवाहन करण्यात आले. आपल्या पूर्वजांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलेलं आहे आणि या स्वातंत्र्याची किंमत आपल्याला कळावी म्हणून पानिपतला जाणं गरजेचं आहे. आता सुद्धा पानिपतची मोहीम तेवढीच अवघड आहे त्या काळात होती. जानेवारी महिन्यामध्ये अतिशय कडाक्याची थंडी असते.
प्रवास जाऊन येऊन 6 दिवसाचा प्रवास असतो आणि तिथं सुद्धा आता सुद्धा प्रतिकूल परिस्थिती आहे. ती कल्पना लोकांना यावी आणि हे स्वातंत्र्याचं मोल आपल्याला कळावं सगळ्यात महत्वाचं. आता काय झालं, लोकशाही असल्यामुळे बऱ्याच लोकांना स्वातंत्र्याचं महत्व कळत नाही. आपल्या ज्या पूर्वजांनी जे बलिदान दिले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्याचं मोल आपल्याला कळावं हा मुख्य उद्देश आहे. आणि तिथं जायचं आणि एक देश भावना निर्माण व्हावी लोकांमध्ये की आपण या देशाचं काहीतरी देणं लागतो. म्हणून आम्ही त्या पानिपतची चळवळ घरोघर पोहोचवतो. हिंदवी मराठा साम्राज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. तर हे याच्या मागचा त्यांचा उद्देश होता की पारतंत्र्याकडून स्वातंत्र्याकडे ही चळवळ महाराजांच्या काळापासून सुरुवात झाली आणि ही चळवळ आपण लोकांमध्ये पुढे राबवावी, लोकांमध्ये देशाप्रती प्रेम देशभक्ती निर्माण व्हावी हा त्या मागचा मुख्य उद्देश आहे. पानिपतसाठी आतापर्यंत किती 5,000 लोक आम्ही नेणार आहोत आणि प्रत्येक जिल्ह्यामधून जिल्हा प्रमुखांच्या मार्फत आम्ही ही चळवळ जनजागरण करत असतो आणि जास्तीत जास्त बांधवांनी जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी लिमिटेड धुळेची 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हाईस चेअरमन प्रमोद जैन यांच्या अध्यक्षतेखाली सूतगिरणीच्या आवारात शनिवारी दुपारी खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी लिमिटेड धुळेची 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी दुपारी 2 वाजता संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रमोद जैन यांच्या अध्यक्षतेखाली मोराणे येथील सूतगिरणीच्या आवारात संपन्न झाली. सभेच्या सुरुवातीस माजी मंत्री रोहिदास पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सभेत विषय पत्रिकेवर एकूण 10 विषय घेण्यात आले होते. यात मागील दिनांक 17/2/2024 रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेचा वृत्तांत वाचून कायम करणे, संचालक मंडळाने तयार केलेल्या सन 2023-24 या वर्षाच्या अहवालाची माहिती घेऊन नोंद घेणे, दिनांक 31/3/2024 अखेरचे उत्पादन पत्रक, व्यापारी पत्रक, नफा तोटा पत्रक व त्या रोजीचे ताळेबंद पत्रक यांना मंजुरी देणे, दिनांक 1/4/2023 ते 31/3/2024 या कालावधीचा पीडी दलाल अँड कंपनी चार्टर्ड अकाउंट्स धुळे यांनी तयार केलेला तपासणी अहवाल व त्यावरील दोष दुरुस्ती अहवालाची नोंद घेऊन मंजुरी देणे, सन 2024-25 साठी वैधानिक लेखापरीक्षकाची नेमणूक व मेहनता ठरवण्याबाबत विचारविनिमय करणे, सन 2024-25 चे अंदाजपत्रक व सन 2023-24 च्या अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देणे याबाबत विचार करणे, दिनांक 31/3/2020 रोजी देय दिसत असलेल्या रकमा ज्या आज रोजी देय दिसत आहेत अशा रकमा निर्लेखित करण्याबाबत विचारविनिमय करणे, सूतगिरणीचे कामकाज पूर्ववत सुरू करण्याबाबत विचारविनिमय करणे, सभासदांचे KYC करण्याबाबत महाशय चेअरमन साहेब यांच्या परवानगीने येणाऱ्या आयत्या वेळच्या विषयांवर विचार करणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी व्हाईस चेअरमन प्रमोद जैन, संचालक बाबाजी देवरे, भिका पाटील, कन्हैयालाल पाटील, सर्जेराव पाटील, रमेश पाटील, नारायणसिंग गिरासे, गुलाबराव पाटील, दत्तात्रय परदेशी, अर्जुन पाटील, जितेंद्र पवार, सचिन बदाने, गणेश चौधरी, अमर देसले, विजय पाटील, संतोष पारधी, नंदिनी ठाकरे, प्रतिभा पाटील आदी उपस्थित होते. संस्थापक चेअरमन नवीन दाजी साहेब यांच्या निधनामुळे ही उपस्थिती आज बरीचशी कमी आहे आणि त्या काळाने जनरल मीटिंग त्या सगळ्यांना घेतली पाहिजे की आपल्याला लग्न करता येत नाही किंवा कामकाज सुरळीत चालू असताना गेल्या 3-4 महिन्यापासून आपली सूतगिरणी बंद आहे. बंदचं कारण कर्जाचा बोजा, कामगारांचं देणं, बँकेचं आणि सरकारचं जे आपल्या जी मदत मागतोय त्याच्याकडनं अतिशय जास्त प्रमाणामध्ये आदरणीय कुणालमामा पाटील यांना आम्ही कमीत कमी मुंबई आणि पुणे, नाशिक आणि सरकारमध्ये मंत्रालयामध्ये बाबासुद्धा स्वतः ते 3-4 तास बसून सगळ्या प्रकारचे त्यांनी केलेले आहे. परंतु निवडणुकीचे वारे सुरू झाले आहेत त्या कारणाने काही मंत्री काही तिथे क्लार्क वगैरे तिथे उपलब्ध राहत नाही. पुढच्या हप्त्यात असं ते काहीतरी कामं सांगून, कारण बऱ्याचशा गिरण्या महाराष्ट्रातल्या आजारी आहेत आणि त्यांच्यामध्ये म्हणणं असं आहे की बाबा तुम्ही जर गिरण्या तुमची बंद आहे तुम्ही कर्ज परतफेड कशी करता, तुम्ही अहवाल आम्हाला द्या. त्यानंतर आपण अहवाल दिला की अतिरिक्त जमीन आमच्याकडे आहे, काही जुनी मशिनरी आहे, त्याच्यामध्ये खूप परवानग्या लागतात. ज्यांचं कर्ज आहे त्या सर्वांचा नियोजित करून आपल्याला परवानगी लागते. एक तर सरकारची परवानगी, दुसरी पंजाब नॅशनल बँकची परवानगी, तिसरी NCDCची परवानगी. तिघांचं कर्ज आपल्याकडे साधारणतः 200 कोटीच्या आसपास कर्ज तिघांचं आहे आणि हे सगळं करत असताना आपण त्यांना काय सांगितलं, आमचं कर्ज आहे
प्रॉपर्टी आहे, 90 एकर जमीन आहे, आम्हाला अतिरिक्त कर्ज तुम्ही आणखी द्या. या कर्जासाठी या ऑफिसला त्या मंत्रालयामध्ये अशा बऱ्याच गोष्टी करून आपण आतापर्यंत आलोय. आणि आता मध्ये त्या सोमवारी परत बाबा मंगळवारी परवाही गेले होते. परंतु आता साहेबांना असं मध्ये झाल्यामुळे आता मला नाही वाटत की परवानगी आपल्याला मिळेल. याचं कारण असं आहे की 4-5 दिवसामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागल्यानंतर याला जरी लढत नसेल आचारसंहिता, पण आपण सापडायला पाहिजे, मंत्री सापडायला पाहिजे, संबंधित लाभ सापडायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा आपण खूप प्रयत्न करतोय. सर्वात जास्तीची काळजी जी आहे, सरकारने आपल्याला 10 कोटी रुपये कामगारांना देण्यासाठी दिले होते की कामगारांच्या तुम्ही देऊन टाका, पीएफ आणि ग्रॅज्युएटीसाठी. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 19 मध्ये गट नंबर 31 येथील खुल्या जागेत बांधण्यात आलेल्या कंपाऊंड वॉल व प्ले ग्राउंडचा लोकार्पण सोहळा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला. धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजना अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 मधील गट नंबर 31 येथील खुल्या जागेस वॉल कंपाऊंड बांधणे व प्ले ग्राउंड तयार करणे या 90 लाख रुपये खर्चातून झालेल्या कामाचा लोकार्पण सोहळा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते शनिवारी संपन्न झाला. शहरात अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या मालकीच्या खुल्या जागा आहेत, मात्र महानगरपालिकेच्या उदासीन धोरणामुळे सर्व खुल्या जागांवर अतिक्रमण करून कब्जा केला जात आहे. पर्यायाने नागरिकांच्या विविध अनुषंगिक गरजा भागाव्या हा शासनाचा उदात्त हेतू, यालाच अडथळा फासण्याचे काम केले जात आहे. ही बाब लक्षात घेऊन आमदार फारुख शाह यांनी मोठ्या प्रमाणात खुल्या जागांना कुंपण भिंत बांधण्याचे काम हाती घेतले आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक 19 गट नंबर 31 येथील खुल्या जागेस वॉल कंपाऊंड बांधणे हे काम आहे. धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांचा विकास अंतर्गत प्रभाग क्रमांक 19 गट नंबर 31 येथील खुल्या जागेस प्ले ग्राउंड करून वॉल कंपाऊंड करणे या कामाचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रमाला आमदार फारुख शाह यांच्यासोबत डॉक्टर दीपश्री नाईक, आमिर पठाण, निजाम सय्यद, मौलाना शकील, पेरेलाल पिंजारी, अशफाक पिंजारी, अजित पिंजारी, रफिक शेख, गफ्फार शेख, अनिस शाह, भोलू बाबा शाह, इक्बाल शाह, डॉक्टर शराफत अली, कैसर अहमद, गुड्डू काजी, इम्रान शेख, शरीफ पठाण, डॉक्टर बापूराव पवार, यासिन मेमन, डॉक्टर मलिक, अकबर पठाण, अनवर पठाण, शहजाद मंसुरी, माजिद पठाण, मोहम्मद अन्सारी, हारून खाटिक, युसुफ शेख आदी उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 19 इकरा कॉलनी येथे एका प्ले ग्राउंडचा लोकार्पणचा कार्यक्रम माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. या प्ले ग्राउंडसाठी या परिसरातील आमचे नगरसेवक आमिर पठाण, तसेच माजिद भाई पठाण, अजरभाई सय्यद आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केली होती आणि त्यासाठी मी 1 कोटी रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज त्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. आपण बघितलं असेल की मी निवडून आल्यापासून आजपर्यंत प्रत्येक क्षेत्रात कामं केली. या परिसरात आम्ही महिलांना फिरण्यासाठी एक गार्डन तयार केलेलं आहे. त्याचप्रमाणे तरुणांना खेळण्यासाठी एक प्लेग्राऊंड तयार करून दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी शहरात 4 ठिकाणी अभ्यासिकासुद्धा तयार केलेल्या आहे. आज ह्या लोकार्पणच्या शुभारंभ प्रसंगी आमच्यासोबत आमची आता हे बघा, प्रत्येक माणसाला प्रत्येक आपल्या जे धर्माचे जे लोक आहेत त्यांचा आदर करणं हे गरजेचं आहे आणि कुठल्याही कबरेवर जाऊन आणि कुठल्याही दर्ग्यावर जाऊन जर कोणी त्यांना फूल अर्पण केलं तर त्यात काही आम्हाला काही वाईट वाटत नाही. धुळे औद्योगिक वसाहतीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बोगस टॉवर नावाच्या मसाला कारखान्यावर छापा टाकला असून त्याच्याशी आमचा टॉवर कंपनीचा काही एक संबंध नाही अशी माहिती टॉवरचे उत्पादक वकार अहमद अब्दुल खलीक अन्सारी यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धुळे औद्योगिक वसाहतीतील बोगस टॉवर कंपनीच्या मसाला बनवणाऱ्या कंपनीवर छापा टाकला होता. परंतु सदर बोगस टॉवर मसाला बनवणाऱ्या कंपनीशी अन्सारी मसाला इंडस्ट्रीजच्या टॉवर ब्रँडचा काही एक संबंध नसल्याची माहिती अन्सारी मसाला इंडस्ट्रीजचे वकार अहमद अब्दुल खालिक अन्सारी यांनी मसाला कारखान्यावर आयोजित पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. औद्योगिक वसाहतीत टॉवर नावाच्या एका कंपनीवर छापा पडल्याच्या पार्श्वभूमीवर अन्सारी यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की अन्सारी मसाले कंपनीत सर्व निर्मित फूड लॅबोरेटरी मार्फत दर 3 महिन्यांनी तपासणी केली जाते. कंपनीकडे जीएसटी सर्टिफिकेट, नियमितपणे वीज बिल भरणा असा अत्यंत पारदर्शक कारभार केला जातो. 25 कर्मचारी अत्याधुनिक मशिनरीच्या सहाय्याने काम करतात. आंध्र, कर्नाटक, वरंगल येथून कच्चा माल आणून तो साफ करून शुद्ध स्वरूपात त्याची पॅकिंग केली जाते. दर 5 वर्षांनी कंपनीचे लायसन्स रिन्युअल केले जाते. 2 ISO प्रमाणपत्र अन्सारी कंपनीला मिळाले असून
भारत सरकारचे एक एगमार्क प्रमाणपत्र देखील आहे. तसेच ट्रेडमार्क सर्टिफिकेट देखील कंपनीकडे आहे. श्री व्यंकटेश फूड लॅबोरेटरी नांदेड तर्फे तर 3 महिन्यांनी मसाल्यांची तपासणी केली जाते. वर्षाला अन्सारी कंपनीचा 7.5 करोड रुपयांचा टर्नओव्हर आहे. त्यामुळे जनतेने अन्सारी मसाले इंडस्ट्रीजच्या बाबतीत मनात कुठलीही शंका न ठेवता पूर्ण गॅरंटीने आमच्या सेवेचा लाभ घ्यावा. आमच्या कंपनीने उत्पादित केलेले मिरची मसाले, धने पावडर, हळद पावडर, टिक्का मसाला, खडा मसाला, चिकन मसाला, मटन मसाला, अंडी मसाला अशी सर्व उत्पादने अत्यंत शुद्धतेच्या स्वरूपात गॅरंटीने खरेदी करावीत असे आवाहन त्यांनी केले. वकार अहमद अब्दुल खालिक अंसारी है और मैं अंसारी मसाला इंडस्ट्री का ओनर हूँ और मेरा प्लॉट नंबर G9 है और हमारी कंपनी के अंदर कोई भी गैर कानूनी काम नहीं होता है और आज भी हमारी कंपनी चालू है. यहाँ पर कोई सील लगा हुआ नहीं है. जो सील लगा हुआ है लोग ऐसा समझ रहे कि भाई ये अंसारी मसाला इंडस्ट्री के अंदर सील लगा हुआ है, तो वो हमारी कंपनी की है. जो बेसर पकड़ा गया है किधर, वो हम उसके बारे में कुछ नहीं कहते हैं और हमारी जो कंपनी है वो उसके अंदर कुछ भी नहीं है और एकदम हमारी कंपनी चालू है. हमारी फर्म तो बहुत जूनी है, 70 साल से हमारी फर्म चल रही है. हमारे दादाजी ने इसकी बागडोर डाली थी और आज धीरे धीरे हम यहाँ तक क्या है, अब 5वीं पीढ़ी हमारी कदम रख रही है इसके अंदर. मैं 3री पीढ़ी का आदमी हूँ. मेरे बच्चे भी इसी के अंदर हैं. 2 बच्चे मेरे वो भी इसी के अंदर है, यही काम करते हैं, कारोबार संभालते हैं. और इसके बाद में जो है एक पीढ़ी और तैयार हो रही है, मतलब 5वीं पीढ़ी हमारी इसके अंदर है. अभी हमारा छोटा सा दुकान था, वो धीरे धीरे बड़ा हो गया और बड़ा होने के बाद में फिर हमने खुद का काम चालू किया. खुद का काम चालू करने के बाद में हमने नई मशीनरियाँ लाई और धीरे धीरे जितना भी था हमारा तो सब मशीनरी से पैकिंग वगैरह और पिसाई वगैरह सब पैकिंग से होती है. हमारे पास में कोल्ड स्टोरेज भी है. माल को साफ़ सुथरा करने के लिए मशीनें भी है और यहाँ पर कम से कम 25 लेबर काम करते हैं. उसके अंदर से 8 से 10 लेडीज़ है. वो लोग पैकिंग का भी काम करते हैं, साफ़ सफाई का भी काम करते हैं, माल को साफ़ करते हैं और उसके बाद में पिसाई करते हैं. ऐसा हमारे यहाँ गैर कानूनी कोई भी काम नहीं होता, ना कोई कलर का काम होता है और ना ही कोई केमिकल का काम होता है. जो प्योर माल रहता है वही बनाते हैं हम लोग. उसको और भी शुद्ध करके बनाते हैं. उसके अंदर मट्टी वगैरह, काली कचरा कुछ भी रहते हैं उसको पहले साफ़ कर लेते हैं और मशीन से भी साफ़ होता है और हाथ से भी कोई आइटम साफ़ करना पड़ता है. उसके बाद में माल तैयार हो गया, पैकिंग हो गई, तो उसको कोल्ड स्टोरेज के अंदर रखते हैं कि ये ज़्यादा से ज़्यादा इसकी लाइफ बढ़ जाए, वो ख़राब नहीं होगी जल्दी. तो हम लोग हमारे माल का जो लाइफ है कम से कम 6 महीने से 8 महीना उसका लाइफ बना करके देते हैं. तो आज तक के ऐसी कोई कंप्लेंट नहीं है, हमारे ऊपर कोई केस नहीं है, कोई FIR नहीं है और कोई फूड वालों का हमारे ऊपर कोई क्लेम नहीं है, कोई केस नहीं है. हम हर महीने हमारा जो प्रोडक्ट है, प्रोडक्ट का टेस्टिंग करवाते हैं, लैब में भेजते हैं और टेस्ट करा के रिपोर्ट लेते हैं. टेस्टिंग करवाते हैं, उसका रिपोर्ट आता हर महीना. वो सबको दिया हमने रिपोर्ट. तो ब्रँड पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. विशाल खाद्यचे नेते माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यावर शासकीय इतमामात करण्यात आले अंत्यसंस्कार. शौर्य दिन समारंभासाठी पानिपत येथे जाण्यासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन. जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणी लिमिटेड धुळेची 44वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. कंपाऊंड वॉल प्ले ग्राउंडचा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आले लोकार्पण. आणि औद्योगिक वसाहतीत बोगस मसाला कारखान्यावरील छाप्याचा अन्सारी मसाले इंडस्ट्रीजशी संबंध नाही. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.